प्रकरण 5. भारताच्या विज्ञान आणि टेक्नॉलॉजीचा वारसा. विभाग डी. प्रश्न पहिला. प्राचीन भारतनी धातुविद्यानु प्रधान वर्णव. उत्तर. प्राचीन काळापासून भारतातील लोक धातुविद्येचा स्वतःच्या व्यावहारिक जीवनात उपयोग करतात. प्राचीन भारताने धातुविद्येत असाधारण प्रगती केली होती. उदाहरणार्थ सिंधुकालीन संस्कृतीमधून मिळालेली धातूची नर्तकीची प्रतिमा, तक्षशिलामधून प्राप्त झालेली कुशल राजांच्या काळातील भगवान बुद्धांची प्रतिमा, चोल राजाच्या काळात तयार झालेले धातूचे शिल्प, चेन्नईच्या संग्रहालयात ठेवलेले आंतरराष्ट्रीय ख्याती असणारे नृत्यकलेचा उत्कृष्ट नमुना रूप महादेव नटराजांचे शिल्प, तसेच धनुर्धारी श्रीरामांचे शिल्प, कलात्मक देवी देवता, पशुपक्षी तसेच सुपारी कापण्याचे अडकित्ते वगैरे सांगता येतील. या सर्वांना महत्त्वाचे स्थान आहे. ही धातुशिल्प बनविण्याची परंपरा 10व्या-11व्या शतकापासून विशेष विकसित झाली. प्रश्न 2. प्राचीन भारते रसायनविद्यामा साधेली प्रगतीનું वर्णन करू. उत्तर. रसायनशास्त्र एक प्रयोगात्मक विज्ञान आहे. ही विद्या विविध खनिजे, रोप, शेतीसाठी बीज, विविध धातूचे निर्माण, त्यात परिवर्तन तसेच स्वास्थ्याच्या दृष्टीने जरुरी औषधाच्या निर्मितीमध्ये उपयोगी आहे. रसायनशास्त्रज्ञांमध्ये नालंदा विद्यापीठाचे बौद्ध आचार्य नागार्जुनला भारतीय रसायनशास्त्राचे आचार्य मानतात. त्यांनी रसरत्नाकर आणि आरोग्यमंजरी यासारखे ग्रंथ लिहिलेले आहेत. आचार्य नागार्जुनने वनस्पती औषधांच्या बरोबर रासायनिक औषधे वापरण्याची शिफारस केली होती. पाऱ्याचा भस्म करून औषध म्हणून वापरण्याचा प्रयोग त्यांनीच सुरू केला असे मानले जाते. नालंदा विद्यापीठात रसायनविद्येचा अभ्यास आणि संशोधनासाठी स्वतःच्या वेगळ्या रसायनशाळा आणि भट्ट्या होत्या. रसायनशास्त्राच्या ग्रंथांमध्ये मुख्य रस, उपरस, 10 प्रकारचे विष तसेच विविध प्रकारचे क्षार आणि धातूंच्या भस्माचे वर्णन मिळते. प्राचीन भारते वैदिक विद्या आणि शल्यचिकित्सामा साधेली अद्भुतपूर्ण सिद्धांतोનું वर्णन करू. उत्तर. प्राचीन काळापासून भारताने वैदिक विद्या आणि शल्यचिकित्सा क्षेत्रात अभूतपूर्व यश मिळवलेले आहे. महर्षी चरकने चरकसंहिता नावाच्या ग्रंथात 2000 पेक्षा अधिक वनस्पती औषधांचे वर्णन केले आहे. महर्षी सुश्रुतने सुश्रुतसंहिता मध्ये शल्यचिकित्सा म्हणजेच वैदिक शस्त्रक्रियाच्या अशा धारदार साधनांचे उल्लेख केला आहे की जे डोक्याच्या केसाचे कापून उभे 2 भाग करू शकत होते. वाग्भट्ट यांनी वाग्भट्ट संहिता पण महत्त्वाचा ग्रंथ आहे. चरकसंहिता, सुश्रुतसंहिता आणि वाग्भट्ट संहिता प्रत्येक वैद्यासाठी या 3 ग्रंथांचा अभ्यास उपयोगी आहे. प्राचीन भारताच्या हिंदूच्या औषधी शास्त्रामध्ये खनिज, वनस्पती आणि प्राण्यांच्या औषधांचा विशाल संग्रह सामावलेला आहे. औषधे बनविण्याची गुंतागुंतीची रीत, सोबत औषधांचे वर्गीकरण तसेच औषधांच्या उपयोगाविषयीची सूचना देखील दिलेली आहे. शस्त्रक्रिया करण्यासाठी प्याला आकाराचा पाटा बांधून रक्ताचे परिभ्रमण थांबवत पोट, मूत्राशय, सारणगाठ, मोतीबिंदू, मूत्रकडा, हरस, तुटलेल्या हाडांना बसवणे, शरीरात शिरलेल्या पदार्थांना बाहेर काढणे अशा सर्व बाबतीत भारतीयांची निपुणता होती. प्रश्न 4. प्राचीन भारते गणितशास्त्रमा साधेली प्रगती विषय नोंद लखू अथवा प्राचीन भारतનું गणितशास्त्रमा योगदान विषय नोंद लखू. उत्तर. ज्या गणितशास्त्रामुळे संपूर्ण दुनियेचा व्यवहार चालतो ते गणितशास्त्र क्षेत्रात महत्त्वाचे शोध भारतात झालेले समजते. भारताने जगाला शून्याचा शोध, दशांश पद्धती, बीजगणित, बोधायन प्रमेय, रेखागणित आणि वैदिक गणित सारखे शोध लावले. शून्यचा शोध आर्यभट्टाने केला. संख्येच्या मागे शून्य लावून लिहिण्याच्या प्रक्रियेचा शोधक मृत्समद ऋषी होता. प्राचीन भारताच्या गणित तज्ज्ञांनी 1 च्या पाठीमागे 53 शून्य ठेवल्याने निर्माण होणाऱ्या संख्येचे नाम निर्धारित केले आहे. मोहेंजोदडो आणि हडप्पाच्या अवशेषांमध्ये तोल मापनाच्या साधनांमध्ये दशांश पद्धती पाहावयास मिळालेली आहे.
भास्कराचार्याने इसवी सन 1150 मध्ये लीलावती गणित आणि बीजगणित नावाचे ग्रंथ लिहिले. त्यांनी बेरीज वजाबाकीचे पण संशोधन केले होते. ब्रह्मगुप्ताने समीकरणाचे प्रकार दाखविले. बोधायन प्रमेय म्हणजेच त्रिकोणमिती, आपस्तंभ, सुलभसूत्रामध्ये इसवी सन 800 पूर्वी विविध दैनिक यज्ञांसाठी जरुरी विविध वेदींचे प्रमाण निश्चित केले आहे. त्यात पण या सिद्धांतांचे विश्लेषण आहे. आर्यभट्टाच्या आर्यभट्टीयम ग्रंथात पायची किंमत 22/7 एवढी होते त्याचा उल्लेख आहे. त्यांनी प्रतिपादन केलेले आहे की गोळ्याच्या परिघ आणि व्यासाच्या गुणोत्तराला अचलांक पाय द्वारे दर्शवण्यात येते किंवा आहे. प्रश्न 5. प्राचीन भारतना वास्तुशास्त्रविषयी माहिती आपो. उत्तर. प्राचीन भारताची वास्तुशास्त्र क्षेत्रात महत्त्वाचे योगदान आहे. वास्तुशास्त्र हे ज्योतिषशास्त्राचे अविभाज्य अंग आहे, ज्याची गणना, महत्ता आणि प्रशंसा विश्वाच्या अनेक देशांमध्ये पण स्वीकृत होत आहे. प्राचीन भारतात ब्रह्मा, नारद, बृहस्पती, भृगु, वशिष्ठ, विश्वकर्मा सारख्या विद्वानांचे वास्तुशास्त्रात मोलाचे योगदान आहे. वास्तुशास्त्रात राहण्याची जागा, मंदिर, महल, अश्वशाळा, किल्ला, शास्त्रघर, नगर वगैरेंची रचना कशा रीतीने करावी, कोणत्या दिशेत करावी ते दर्शविलेले आहे. बृहत्संहितेमध्ये वास्तुशास्त्राचा उल्लेख पाहावयास मिळतो. 15व्या शतकात मेवाडचा राणा कुंभ वास्तुशास्त्राचा पुनरुद्धार केला. प्रश्न 6. प्राचीन भारते खगोळविद्यामा आपेलू प्रधान वर्णव. ज्यांच्या नावावरून भारताच्या प्रथम उपग्रहाचे नाव आर्यभट्ट ठेवण्यात आले, त्या आर्यभट्टांचे खगोळविज्ञान क्षेत्रात महत्त्वाचे योगदान आहे. त्यांनी पृथ्वी स्वतःच्या आसाभोवती फिरते तसेच चंद्रग्रहणाचे खरे कारण पृथ्वीची पडछाया आहे ते सिद्ध केले होते. ज्यांना विद्वान अजरभर नावाने संबोधित होते. त्याच रीतीने ब्रह्मगुप्तने ब्रह्मसिद्धांत ग्रंथात गुरुत्वाकर्षणाच्या नियमांचा पण उल्लेख केला आहे. ज्योतिषशास्त्राला तंत्र, होरा आणि संहिता अशा 3 भागात विभागणारा वराहमिहिर महान खगोलतत्त्वेचा तसेच ज्योतिषशास्त्री होता. त्यांनी बृहत्संहिता नावाच्या ग्रंथाची रचना केली, ज्यात अवकाश ग्रहांचा मानवाच्या भविष्यावर होणारा परिणाम, मनुष्याची लक्षणे, प्राण्यांचे वेगवेगळे वर्ग, शुभ प्रसंगाच्या मुहूर्ताची माहिती दर्शवलेली आहे. प्रश्न 7. गणितशास्त्र क्षेत्रे आर्यभट्ट करेली शोधो विषय नोंद लखो. उत्तर. आर्यभट्टाच्या आर्यभट्टीयम ग्रंथात पायची किंमत 3.14 म्हणजेच 22/7 एवढी होते त्याचा उल्लेख आहे. त्यांनी प्रतिपादन केले आहे की गोळ्याच्या परिघ आणि व्यासाच्या गुणोत्तराला दर्शवणारा अचलांक पाय आहे. भागाकाराची आधुनिक पद्धती, गुणाकार, बेरीज, वजाबाकी, वर्गमूळ, घनमूळ इत्यादी अष्टांग पद्धतीची माहिती आर्यभट्टाने त्यांच्या ग्रंथात दिली आहे. त्यामुळे आर्यभट्टाला गणितशास्त्राचा पिता म्हणतात. त्याशिवाय त्यांनी दशदीपिका आणि आर्यभट्टीयम सारखे ग्रंथ लिहिलेले होते. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.